सुरुवात होतीये. 2 ओव्हरचा फक्त सामना असणार आहे, कारण आता इथून पुढे सगळ्या मॅचेस आपण 2 ओव्हरच्या घेणार आहोत. लक्षात घ्या, ही अत्यंत महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने आम्हाला आलेली आहे. लिफ्ट ओव्हर द विकेट. ओ चांगला स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक आपण पाहतो. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, पेट्रोलिंग करतात आणि त्या ठिकाणी मिळेल एक सिंगल धाव. सध्या अगदी आपण पाहतो आजच्या रजनीमधील शेवटचा सामना. जो संघ जिंकेल तो संघ टॉप 5 मध्ये दिमागदार प्रवेश करेल, क्वालिफाय होईल. कमलेश पाटील सफल झालेत. वन स्ट्रोक. तेजस राऊतच्या बॅट मधून बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लायटेड षटकार. कानूर बॉईज कानूर संघाने नुकताच ज्या भादवड संघाला परास्त केलं, तो संघ आता सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एका बाजूला स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती 11 चेंज द गेम वडवली ब या संघासमोर आपण पाहतोय. दोन्ही टीम मातब्बर आहेत. एका बाजूला बदलापूरचं वांगडीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, ग्रामीणचं. तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवली ग्रामीणचं क्रिकेट आपण पाहतोय. सेकंडला तेजस स्विच हिट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहतो, पुनरागमन केलं, शिरकाव करतात गोलंदाज कमलेश पाटील. 30 थरार गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रण, सर्व काही गोष्टी या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारं पोटॅन्शियल आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे. अनेक व्यावसायिक दर्जाचे क्रिकेट देखील कमलेश पाटीलने खेळलेत. ऑन साइडला आणखीन एक दर्जेदार, जणू काय आकाशाला बुक्की मारत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6. ठोकलाय दर्जेदार षटकार. पहिल्याच बॉलवरती डॉट आला. त्यानंतर असं वाटलं होतं षटक थोडंसं मी तर म्हणेन इकॉनॉमिकल राहील, परंतु त्यानंतर आलेली सिंगल आणि जशी स्ट्राईक मिळाली तेजस राऊतला, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. टीमची टोटल 13 रन्स. शेवटचा बॉल, षटक क्रमांक पहिलं. लक्षात असू द्या, जे काही ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत होते, थोडासा नेट इश्यू असल्या कारणास्तव थोडासा तांत्रिक बिघाड झाला. लक्षात घ्या, तुमच्यापर्यंत ऑनलाईन मॅचेस काही पोहोचू शकत नाही, परंतु अगदी आपण पाहतोय संपूर्ण मॅचेस तुम्हाला नंतर युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतील. सध्या रेकॉर्डिंग चालू आहे, 10 क्रिक लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल, या ठिकाणी कमलेश पाटील वरती आक्रमण. सध्या तरी आपण पाहिलं तर 2 षटकाच्या मॅच मध्ये थोडंसं महागडं षटक राहिलंय ते कमलेश पाटीलचं. शेवटचा अंतिम बॉल, स्टील 1 टू गो. स्ट्राईक तेजस चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतो पहिल्या सत्रामध्ये. हो, भन्नाड वेग, रायसिंग अँड सरप्रायझिंग, अचंबित करणारा चेंडू तेजस राऊत समोर टाकण्यात आलाय. तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. धाव फलकावरती 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. चंदू मेहर देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाज शुभम पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतात, नेहमीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर चेंज द गेम वडवली बस संघ आज स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे स्मृती 11 या नावाने खेळतोय. जय म्हात्रे आणि आदर्श मेहर या संघाचे पुरस्कर्ते. थोड्याच वेळात आपण या ठिकाणी टॉप 5 च्या सर्व संघांमध्ये ड्रॉ करणार आहोत. शेवटचा अंतिम षटक. शुभम पाटील तयार. स्ट्राईक एंडला वैभव, नॉन स्ट्राईक एंडला तेजस. 13 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात, स्वप्नमय सुरुवात या मॅच मध्ये करण्यात आली, कारण आता
अंतिम मुमेंटला या ठिकाणी चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही संघाला करायचा आहे. अभी नाही तो फिर कभी नाही. रात्रीमध्ये जो खेळ त्याने दाखवलेला आहे आणि ती खेळी जर सार्थकी लावायची असेल तर तुम्हाला या मॅच मध्ये जिंकणं फार गरजेचं आहे. कबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये बॉल चला अलंग द कार्पेट. एक सिंगल मिळेल. एका धाब्यावरती समाधान. वैभव राऊतला माहिती आहे तेजस राऊतच्या बॅट मधून धावा येत आहेत. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतो अटॅकिंग क्रिकेट चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे आणि याही मॅच मध्ये सुरुवात दमदार पाहायला मिळाली आहे ती तेजस राऊतची. 5 बॉलचा खेळ बॅलेन्स. या स्पर्धेमधील खरं तर चॅम्पियन संघ कोण असेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणात मिळेल. स्वर्गीय कबीर स्मृती चषक पहिल्या क्रमांकावरती कोणता संघ आपलं नाव कोरील हे टायटल कोणत्या संघाच्या नावावरती राहील याचं उत्तर तुम्हाला आजच्या रजनीमध्ये मिळणार आहे. गोलंदाज शुभम पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार. शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल देन पॉवरफुल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल आणि इथे धावा मिळतील पूर्णपणे 6. जबरदस्त ताकद झोकली आहे बॅटर तेजस राऊतने. यासाठी आपण पाहतोय सिंगलने स्ट्राईक वैभव राऊतने रोटेट केली होती आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. शुभम पाटीलचं देखील भव्य स्वागत करण्यात आलंय. 6 या धाबत संख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 20-20 वरती. 2 षटकाची मॅच. चांगली बॅटिंग करतात. कडक षटकार पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय. कदाचित आपण पाहतोय कानूर बॉईज कानूर संघाचा योगेश जो खेळाडू आहे टाळ्याने प्रतिसाद देतोय. कदाचित वाईडिश लॉंग ऑफला चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की त्याला देखील की आपण देखील हवेत झेप घ्यावी कारण त्या ठिकाणी चेंडू अडवण्यात आलेला आहे. चांगली फिल्डिंग. एखाद्या क्षेत्ररक्षकाला असंच वाटतं एखाद्या फिल्डरला देखील असंच वाटतं की आमच्या संघासाठी धाबा वाचवल्या पाहिजेत. 22-22 आणि तो प्रयत्न सध्या तरी वाडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जयेश याच्या वतीने करण्यात आला. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय पूर्णपणे शॉफल झाले होते. सिंगल धाव का बेट सेकंडचा कॉल. फलंदाज होईल बाद आणि जलद गतीने या ठिकाणी जरी थ्रू आला असेल तरी फलंदाज आपण पाहिले तर या ठिकाणी बाद होतो तो मात्र वैभव राऊत. परंतु आपण क्रॉसिंग साठी या ठिकाणी आपण चेक करणार आहोत. एक्झॅक्टली वैभव बाद आहेत की तेजस हा प्रश्न आहे आणि आता आपण या ठिकाणी त्याचं उत्तर शोधू. या आपण वॉर रूम मध्ये जॉईंट आहेत आमचे चालता फिरता चषक तर ऑफिशियल पंच दत्ता कडाव. एक्झॅक्टली क्लोज तो आपण चेक करू. तेजस राऊत बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. क्रॉस झाला नव्हता त्या कारणास्तव तेजसला परतावा लागेल आणि आता वैभव जे मात्र असतील स्ट्राईक एंड. (23) धाव तिथे मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज तेजस बाद झाला. स्ट्राईक घेण्याचा मोह त्याचा होता. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये बॉल चालला. वैभव राऊत आपण पाहतो एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलट आहे परंतु इथे एक धाव मिळणार आहे कारण 2 ओव्हरच्या मॅच मध्ये वैभवला माहिती आहे एक एक धाव फार महत्वाची आहे. अक्षय देशमुख न्यू बॅटर सध्या मैदानावरती शेवटचा बॉल फेस करण्यासाठी येईल. 24-24 धावा सध्या तरी 12ची सरासरी पाहायला मिळते. करंट रन रेट.
शेवटचा बॉल खर तर चौकाराला तर धावा बनतील 28, षटकाराला तर 30. सिंगल डबल आली तर कुठेतरी 25-26 टार्गेट या मॅच मध्ये राहील. गोलंदाज शुभम, बॅटची लिडिंग एज, फलंदाज होईल बाद, फटकावा लागेल. अक्षय देशमुखला सुद्धा माघारी शेवट गोड केलाय शुभम पाटीलने. धाव फलकावरती 24 आणि आता 25 धावांचे टार्गेट राहील या मॅच मध्ये. टीम स्वर्गीय हरिश्चंद्र स्मृती 11 चेंज द गेम वडवली बस संघाला. पंचवीस धावांचं लक्ष मॅच मध्ये आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. विशाल पाटील मागच्या मॅचचा हिरो. आणि त्याच्या साथीनं कमलेश पाटील. सलामीची जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या मध्ये चालली आहे. 25 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपण पाहतोय स्वर्गीय हरचंद्र म्हात्रे स्मृती 11 चेंज द गेम वडवली बस संघ. पंचवीस धावांची गरज या मॅच मध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. विशाल पाटील कमलेश पाटील आघाडीचा गोलंदाज तितकाच मातब्बर त्याच कॅलिबरचा सध्या अक्षय देशमुख वेगवान दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. ऋतिक रसाळ अक्षय देशमुख असे दोन वेगवान गोलंदाज सध्या तुम्हाला या 2 षटकामध्ये पाहायला मिळतील. काय स्ट्रॅटर्जी आहे कानोर संघाची हे कुणाला ठाऊक नाही, परंतु सध्या तरी पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋतिक रसालला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय. पंचवीस धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. नेटचा थोडासा इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे तांत्रिक. त्यानंतर आवाजाची थोडीशी मर्यादा आहे, कारण सध्या 12वीच्या एक्झाम सुद्धा चालू आहेत. त्या कारणास्तव आयोजकांनी घेतलेला निर्णय. आता आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. फक्त सॉफ्ट तुम्हाला या ठिकाणी समालोचन ऐकायला मिळेल. फक्त इक्वेशन टार्गेट याच गोष्टींचा उल्लेख आपण करू. पहिला बॉल आणि आता अंपायर सिग्नल वाईट बॉल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. अतिरिक्त धाव पहिल्या अतिरिक्त आणि स्वैर चेंडूच्या माऱ्याने आपण पाहतोय संघाचा धावफलक
या ठिकाणी खुलं होतंय. स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे 11 चेंज द गेम. वडवली बस संघ खेळतोय. ओ स्विच हिट, चांगला फटका आहे. विशाल पाटीलच्या बॅट मधून बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि सध्या वर्चस्व गाजवतोय विशाल पाटील. एकूणता एक पाटलाचा लेख. बॉल चाललाय सीमा पार. आलाय चौका. चौकार आलाय. पहिला वाईड आल्यानंतर दुधारी अस्त्र बाहेर काढलं विशाल पाटीलने. 25 धावांचं लक्ष मॅच मध्ये. अप्रतिम अप्रतिम सध्या तरी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांनी दोन दोन संघांना बीट करून हे दोन्ही संघ पुढे सरकलेत. आजच्या रात्रीमध्ये जो संघ क्वालिफाय होईल तो थेट 5 मध्ये दाखल होणार आहे. उलटॉस बॉल समोर अगदी आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने 2 धावांचा अवधी. एक धाव फार महत्वाची आहे. कमलेश पाटील सध्या आपण पाहतो बडोलीचा छावा काय धावतोस व्हावा आणि इथे मिळतील 2 धावा. टीमची टोटल जाऊन पोहोचले 2 ने 7 या अंकावरती. विशाल पाटील गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. ऋतिक कसा ओ समोर चांगला चेंडू. खरं तर आपण पाहतो पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू टोळवण्यात आला. एक सिंगल जास्त. खरं तर कमलेश पाटील यांनी थांबवलं विशालला. अति घाई संकटात नाही चित्र सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं होतं. परंतु शेवटच्या मोमेंटला हा चेंडू याकडे हातातून निसटला. व्यवस्थित सुरक्षित पुन्हा एकदा यस नो वेट या कॉलची या ठिकाणी पूर्तता करण्यात आली आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये एक चांगला सुसंवाद पाहायला मिळाला. तो परत एक सिंगल वरती या ठिकाणी समाधान व्यक्त केलंय. टीमची टोटल 8 वरती आहे. 3 बॉलचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. अद्यापर्यंत 8 धाबा बनल्या गेलेत. 25 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये. ऋतिक रसाळ चांगली गोलंदाजी ती करतायत. राऊंड विकेट ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. अक्षय देशमुख चांगली फोल्डिंग. चेंडू अडवण्याचा प्रयत्न. किमान आपल्या संघासाठी या 2 धावा या ठिकाणी वाचवण्यात आलेल्या. कौतुक त्याचंही केलं जात आहे त्याच्या पाठीराखांकडून. कारण शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय त्यांनी थोडी गरुड झेप घेतली. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उंचीचा फायदा त्याला जरूर मिळाला. राऊंड स्टंप. उलटॉस बॉल भीमा टाकण्यात आलाय आणि आता बॉल चाललाय सरळ फाईन लेग क्षेत्राला बीट करत. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. आणि या मॅचचा पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट केलंय टीम स्वर्गीय हरिश्चंद्र मात्रे स्मृती 11 चेंज द गेम. वडवली बस संघाच्या बाजूला बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील एकंदरीत 5. सोहम सोनावणे यांना विनंती आपण लवकरात लवकर या ठिकाणी आयोजन कमिटीशी संपर्क साधायचं. संतोष मामा आपली वाट बघतात. 15 धावा धाव फलकावरती आहेत. या 5 धावा खरं तर आपण पाहतोय वडवली बस संघ या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. शेवटच्या मोमेंटला आपण पाहतोय काय थ्रो पाहायला मिळाला तेजस राऊतचा. ॲक्युरेट होता आणि ते फलंदाज कमलेश पाटीलला परतावं लागेल माघारी. फलंदाज धाव बाद. सात बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावांची गरज आहे.
16 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत. खरं तर 5 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळाला. बिंबर बॉल वरती आलेला चौकार, कारण चौकार नशिबाचा मिळाल्यानंतर असं वाटलं की रात्रीच्या डिनरमध्ये कदाचित वडवली बस संघाने नशीब खाल्लेले की काय, तसंच म्हणावं लागेल. हो, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जज करतात, वेल जज हँड टेकन. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक दुसरा लागेल विशाल पाटीलच्या स्वरूपात. 1 मोर विकेट डाऊन. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 9 धावांची गरज. चला राहुल चव्हाण सर. सोहम सोनावणे यांना विनंती, आपण लवकरात लवकर या ठिकाणी स्टेजवरती यायचंय. आणि राहुल चव्हाण सर. चारही टीमचे कॅप्टन्स. विनिंग टीम उमर 11 गोरेगाव, टीम कॅप्टन ओम कोंडेश्वर भोस, टीम कॅप्टन पलसदरी आणि आई गावदेवी क्रिकेट संघ शिरवली. या चारही टीमच्या कॅप्टन्सला विनंती, आपण लवकरात लवकर यायचं. सहा बॉल आणि 9 धावांची गरज. सामना अंतिम मुवमेंट मध्ये आपण पाहतो, शेवटच्या षटकापर्यंत आलेला आहे. खरं तर गोलंदाज अक्षय देशमुख आता बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. टीमचे वाईस कॅप्टन आहेत. जबाबदारी त्यांनी घेतली आहे या मॅचची. नेहमीप्रमाणे आपण पाहतोय चांगलं षटक त्याने हाताळलंय आणि आता या मॅच मध्ये देखील तोच प्रयत्न राहील. मिस्टर TDPL या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 6 बॉल 9 ची गरज. सेकंडला फलंदाज शुभम पाटील, 9 सेकंडला विकास पाटील. पहिला बॉल यावेळेस वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतो, चेंडू अडवण्यात आलाय 30 यार्ड सर्कल मध्ये. इनफिल्ड मध्ये आपण पाहतो तो पर्यंत मिळते एक सिंगल धाव. आता एका धावेसाठी झगडावं लागेल, एका धावेसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हटलं जातं ना, आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला, आयुष्य जरूर बदलेल. आजचा स्ट्रगल तुमचा उद्याचा गुगल असणारे. 5 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज अक्षय, सेकंडला विकास पाटील. ओ भन्नाट वेग, चांगली गोलंदाजी आहे. डॉट बॉल, ब्लाइंड स्ट्रोक, विकेट सॅक्रिफाईस केली जाते. परतावा लागेल विकास पाटीलला माघारी. स्ट्राईक हवी आहे शुभम पाटीलला आणि ते फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात. ज्या पद्धतीने कमलेश पाटील बाद झाला आणि आता तशाच पद्धतीने विकासला देखील मैदान सोडावं लागणार आहे. धक्का क्रमांक 3 लागेल स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे 11. चेंज द गेम. वडवली बस संघाला 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावांची गरज. एखादा मोठा फटका डोकं वर काढेल या मॅच मध्ये वडवली बस संघ. एखादी विकेट, डॉट बॉल, पुन्हा प्रेशर क्रिएट करेल टीम कानूर वॉइस कानूर या मॅच मध्ये. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. रोमहर्षक मॅच आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय. जणू काही थोडीशी थंडीची झुलूक आहे, परंतु गरम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 4 बॉल 8 ची गरज. प्रत्येक बॉल वरती 2 धावा घेण्याचा मानस राहील टीम वडवली बस संघाचं. ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतायत. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक्झॅक्टली घडलं काय हे पाहणं गरजेचं. अंपायर सिग्नल येणं बाकी आहे. आपण शहानिशा करू. धावा तिकडे किती मिळतील? 2 की 4?
अंपायर्स या आपण चेक करू. एस विशालला आपण चेक करतो. धावा मिळतील 4. चेंडू अडवल्यानंतर पाय स्कीड झाला होता. लाईनला टच आहे. कोणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता या ठिकाणी आमची तिसरे पंच घेतात. आमची टेक्नॉलॉजी देखील आहे, तिचा वापर आम्ही केलेला आहे. 3 बॉल आणि 4 धावांची गरज. चला अंपायर सिग्नल या ठिकाणी 4चा कॉल आलेला आहे. थर्ड अंपायर 3 बॉल आणि आता 4ची गरज. अक्षय देशमुख. सामना तुम्हाला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच. भन्नाट वेग. काय प्रचंड बॉल वेगाने टाकलाय आणि ते रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. पुन्हा एकदा DRS. प्रेक्षकांना जास्त उत्सुकता लागली आहे, कारण निर्णय थोडासा क्लोज आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा मिळेल. ट्वेंटी 22 धावा आहेत आणि आता 3 बॉल 3ची गरज आहे. कदाचित तो चौकार आल्यानंतर मॅचचा मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट होतोय की काय, आणि असं चित्र सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. ऋतिक रसाळच्या विरोधात आलेला बीमरवरती चौकार, अक्षय देशमुखच्या गोलंदाजीमध्ये आलेला तो चौकार, थोडासा क्षेत्ररक्षकाला त्याचा तोल सावरता आला नाहीये, परंतु आता 3 बॉल 3 धावांची गरज. बॉलर आणि इक्वेशन आहे. सामना अतिशय क्रुशल मोमेंटला आहे. एका बाजूला वडवली संघाला जिंकायचे जरूर, परंतु टीम कानोर बॉईज कानोर संघाला हार नाहीये मंजूर. 3 बॉल 3ची गरज. प्रयत्न दोन्हीकडून केले जातील. सध्या स्ट्रायकेंडला शुभम. भन्नाट वेगवान चेंडू या ठिकाणी टाकण्यात आला होता. या अगोदरचा अतिरिक्त बाउन्स आपण पाहिला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, परंतु एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल. एक धाव फार महत्वाची आहे. धाव कशी का होईना, परंतु धाव येणं गरजेचं आहे हे माहिती आहे वडवली बस संघाला, कारण धावा घेण्यामध्ये माहीर असलेला संघ. शेवटपर्यंत हार न मानणारे हे 2 संघ सध्या मैदानावरती आपण पाहतोय शर्तीचे प्रयत्न करतायत. आणि आता 2 बॉल 2 धावांची गरज आहे. 2 बॉल 2. एखादा चेंडू डॉट आला, विकेट आली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम कानोर बॉईज कानोर. चांगली फाईट दिली आहे. गोलंदाज अक्षय देशमुख स्ट्रायकिंगला. फलंदाज सचिन डॉट बॉल. आणि इथे एक्झॅक्टली घडले काय, फलंदाज होईल बाद. म्हणजे आता सामना चाललाय 1 बॉल 2 वरती. अफलातून मॅच, थ्रिलिंग मॅच तुम्ही पाहतायत. अनेक वेळा 5 रात्रीमध्ये असे सामने प्रेक्षकांनी पाहिलेले आहेत आणि आज शेवटच्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षकांना या ठिकाणी हा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला वडवली ब संघ तर दुसऱ्या बाजूला बदलापूर वांगणीचा स्थानिक संघ खेळतोय कानोर बॉईज कानोर. 1 बॉल 2ची गरज.
सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना कोणी जिंकू दे, सामना बदलापूरला राहील की सामना कल्याण डोंबिवलीला जाईल, सामना वडवलीला जाईल की सामना कानोरकडे जाईल, याचं उत्तर तुम्हाला मिळेल. एक बॉल 2 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. सामना ज्या कोणत्या संघाने जिंकला तो संघ जाईल थेट 5 स्टार 5 मध्ये. शेवटचा एक बॉल या सामन्याचं भवितव्य ठरवेल. अक्षय देशमुख जबरदस्त चालाक गोलंदाज आहे, वेग त्याच्याकडे प्रचंड आहे, नियंत्रण देखील आहे गोलंदाजीमध्ये. स्ट्रायकिंगला शुभम पाटील चौकार षटकार मारण्यासाठी माहीर असलेला खेळाडू आहे. सध्या एक बॉल 2 त्यानं बनवायचे, कंपल्सरी चेसिंग. गोलंदाज सज्ज आहे, जितका दबाव बॅटरवरती आहे तितका दबाव फलंदाजावरती आणि गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. एक बॉल 2 ची गरज. अप्रतिम मॅच. विवर्स वाढतायत. बरोबर रात्रीचे 2:45 झालेत तरी सुद्धा मैदानाला आग लागत चाललेली आहे. एक बॉल 2 ची गरज. एक बनली तर कानोर बॉईज कानोर संघ, 2 बनल्या चौकाराला तर मात्र वडवली ब संघ. शेवटचा बॉल यावेळेस ऑन साइडला. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहे. टीम हरिश्चंद्र मात्र 11 चेंज द गेम. वडवली ब संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चेंज द गेम. वडवली ब संघ आज जरी हा सामना जिंकला असेल तरी ती स्वतःहून म्हणेल आजचा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या आपण देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट संघ अडचणीत असताना संघाला ज्यांनी तारलंय तो शुभम पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या आपण राजू जाधव यांना विनंती करू आपल्या शुभांश आपण द्यायचा मॅन ऑफ द मॅच.